नर्मदे हर. आता आम्ही आलोय निसरपूरला. निसरपूरहून आम्ही आता पुढं जायचा विचार करतोय. बघूया. हा जो पूल आहे हा पूल नर्मदा मैयाचा बॅकवॉटर आहे, म्हणजे नर्मदा सरोवर किंवा सरदार सरोवर जे म्हणतात त्याचं बॅकवॉटर आहे. आणि त्या बॅकवॉटरच्या पुलावरून आम्ही निसरपूर गावाकडे चाललेलो आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सुंदर दृश्य आहे बॅकवॉटरच्या वरून हा पुलावरून जाताना. खूप सुंदर दृश्य आहे. खूप मोठं बॅकवॉटर आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हर नर्मदे हर. आता आम्ही आलो निसरपूरला. ज्या निसरपूरला एक मला मागच्या वर्षीची जुनी आठवण आहे. ती आठवण म्हणजे अशी का या खेडापती हनुमान मंदिरात इथं आश्रम आहे. या आश्रमामध्ये मी मुक्कामाला आलो होतो आणि त्या दिवशी मला माझ्या घरच्या कुटुंबातले सर्व सदस्य मला भेटण्यासाठी आले होते आणि म्हणून ती आठवण मला या ठिकाणी आल्यानंतर झाली. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे जे खेडापती हनुमान मंदिर आहे या मंदिराची सुंदर अशी छान मूर्ती आहे. हे बघा. नर्मदे हर नर्मदे. सुंदर मूर्ती आहे बघा. सुंदर विग्रह हनुमानजीचा. आणि इथं खाली पंचमुखी हनुमान आहे बघा. पंचमुखी हनुमान आहे. नर्मदे हर नर्मदे. सुंदर मूर्ती. इथं काही परिक्रमावासी इथं येऊन थांबलेले. संभाजीनगर जिल्ह्यातले सिल्लोड तालुका. नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही पुढं पिपलियाला जाणार आहे. पिपलिया इथून 4 किलोमीटर आहे. पिपलियाला जायचा विचार आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमेमध्ये नर्मदे हर परिक्रमेमध्ये काही वैशिष्ट्य असे असतात नर्मदा मैयाचे. तिचं किती परिक्रमावासीवर कटाक्षानं लक्ष आहे याची अनुभूती देणारे प्रसंग अनेक घडले. काल आम्ही सामूहिक खर्च केला होता. आम्ही जवळजवळ 250 रुपये नाश्त्यासाठी 250 रुपये खर्च केला आणि नर्मदा मैयाने आज 300 रुपये आम्हाला देऊन टाकले. म्हणजे तिने आम्ही जो खर्च केला ना ते कर्ज तिच्यावरती ठेवतच नाही. तिने आम्हाला वापस देऊन टाकले. असं हे आत्ताच घडलं असं नाही. याच्या अगोदर 2-3 वेळा घडलं. आम्ही जेव्हा विकतचं घेऊन काही खाल्लं का नर्मदा मैया तेवढे पैसे आम्हाला लगेच देऊन टाकते. काय किती मोठी लीला आहे त्या नर्मदा मैयाची. दुसरा किस्सा असा का मागच्या वर्षी इथं एक इथले स्थानिक रहिवासी वयस्कर आहे, वयोवृद्ध आहे. त्यांनी मागच्या वर्षी खजूर आम्हाला वाटप केली होती आणि त्या खजुरीची आठवण मला सकाळी आली. आणि सकाळी आठवण झाली आणि आत्ता जेव्हा इथं आलो आश्रमात वळायच्या अगोदर ते बाबा रस्त्यातच उभे होते आम्हाला खजूर घेऊन. केवढा मोठा चमत्कार आहे. म्हणजे आठवण काढली का मिळतंय काय म्हणावं. नर्मदे हर नर्मदे हर. खरोखर नर्मदा मैयाची लीला आगाध आहे. खूप आगाध लीला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आम्हाला जंगलातला अजून एक प्राणी भेटला. तो म्हणजे उंट. हे बघा उंट आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा नर्मदे हर. 3 उंट आहे. 3 नर्मदे हर. हा नर्मदे हर. एकदम स्ट्रॉंग तब्येत. नर्मदे हर. एक नंबर तब्येत. नर्मदे हर. आता आम्ही आलोय पिपलिया पिपलिया येथील आश्रमामध्ये आलो आम्ही.
आणि आता आम्ही आज या आश्रमामध्ये मुक्काम करणार आहे. नर्मदे हर नर्मदे 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 हर मार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. हे बघा आमचं स्वागत करण्यासाठी हे आश्रमाचे यजमान आहे. आमचं स्वागत करण्यासाठी त्यांनी बाहेर आलेले आम्हाला नर्मदे हार केला. नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार. खूप प्रेम मिळतंय MP मध्ये आम्हाला. नर्मदे हार नर्मदे हार बाबाजी. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. आता आम्ही इथं आश्रमामध्ये आसन टाकलंय आणि इथं आमचे MP चे सहकारी आमच्या पुढं आलेले दुपारी लवकर ते. आणि हे आमचे MP चे सुपर एक्सप्रेस गाड़ी और ये मथुरा से UP वाली सुपर एक्सप्रेस गाड़ी हमसे सबसे आगे जल्दी आ गए. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार महाराज जी. नर्मदे नर्मदे हार नर्मदे 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 हार नर्मदे हार नर्मदे हार.